जवळजवळ सुप्रीम कोर्टानं आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंतची मुदत वाढवली आहे. नाही, सुप्रीम कोर्टाने याआधी जे राज्य सरकारला किंवा राज्य निवडणूक आयोगाला हे सुचवलंच होतं की लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे. आणि मला वाटतं राज्य निवडणूक आयोगांची तयारी केलेली आहे. त्याप्रमाणे तर असं वाटतंच आहे की साधारण डिसेंबर जानेवारीपर्यंत निवडणुका त्यांचं जे शेड्यूल दिसत आहे, ज्याप्रमाणे प्रभाग रचना सुरू आहे, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी आरक्षणाची आता जसं जिल्हा परिषद अध्यक्षाचं आरक्षण निघालं आहे, आपण बघितलं असाल, ही जी तयारी सुरू आहे. मला असं वाटतं की डिसेंबर जानेवारी जो सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली आहे, राज्य सरकार जे काही आवश्यक त्याला जे काही निवडणूक आयोगाला जे काही मनुष्यबळ पुरवावं लागतं किंवा जे काही राज्य सरकारची मदत राज्य निवडणूक आयोगाला द्यावी लागतं ती तर मिळणारच आहे. तर राज्य निवडणूक आयोग मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करेल. कुठल्याबद्दल? विद्यार्थ्यांच्या संदर्भात अनुदानाच्या संदर्भात आजच्या कॅबिनेटमध्ये शिष्यवृत्तीबद्दल मला वाटतं आज शिष्यवृत्तीबद्दल चर्चा नाही झाली, पण वसतिगृह अनुदान निर्वाह भत्ता जो विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता ओबीसीतल्या त्यांना स्वतःच्या व्यक्तिगत स्वच्छतेसाठीचा तो वाढवून जवळपास दुप्पट करण्यात नाही, त्याच्यामध्ये एवढंच सांगितलं आहे की अनुसूचित जमाती आणि शेड्यूल कास्ट या दोन्ही जमातीमध्ये सारखेपणा असली पाहिजे. ती सारखेपणा यावी एवढंच त्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे शेड्यूल कास्टच्या सवलती आणि शेड्यूल टाईपच्या सवलती या ज्या त्यांच्या बजेटेड आहे त्या बजेटेड आहेत. फक्त यामध्ये कुठलाही डिफरन्सेस राहू नये. शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टच्या एकंदरीत शिष्यवृत्ती किंवा कुठली योजना ही सारखी असली पाहिजे याबद्दलची चर्चा झाली. तुम्ही म्हटलं की दाखले देताना फोडगिरी होऊ नये या संदर्भात काही तहसीलदारांना हे धरलं जाईल उत्तरदायित्व त्याचं? नाही, ऑलरेडी जेव्हा कुठलंही आपण प्रमाणपत्र देतो, जातीचं प्रमाणपत्र देतो, तेव्हा त्याचे बंधन आहेत. आमचे प्रांत येतात, तहसीलदार त्या ठिकाणी शिफारस करतात आणि प्रांत इश्यू करतात. तेव्हा जे काही ॲप्लिकेशनचं फॉर्मॅट आहे त्या ॲप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे कुठलंही जात प्रमाणपत्र इश्यू करताना काय काय डॉक्युमेंट द्यावे लागतील. आणि आता तर आपल्या GR मध्ये स्पष्ट आहे की तुम्हाला कुठले प्रमाणपत्र जोडावं लागतील तरच त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र इश्यू करतात. आज माननीय भुजबळ साहेबांनी जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी समितीसमोर आणले त्यामध्ये जवळपास 15-16 डॉक्युमेंट त्यांनी दाखवले ज्या ठिकाणी फोर्जरी झाली, म्हणजे फोडतोड झाली आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.